शांता काकू, मला आवाज नव्हतो ग्रीष्माच्या बाबासारखाच वाटला. असं जण नसन काय भूत भातो आवाज काढून राहिली असन का आपण आलो पाहिजे म्हणून तिकडे. हटव काही नको. तसा आवाज आला का तुला? आम्हाला नाही आला आणि तुलेच कसा आला? अरे देवा, कोण्या मुहूर्तावर हो म्हणलं काहून आली मी. भेटा काय हो? जर कोणी असतं तर समोर नसतं आलं का? आपण एवढ्या मोठ्या जणी, आपल्याजवळ अवजार आहे, ते आणले ना कोलते, तेही आणले, कायले भेटा. चला भेव घेऊ नका, स्वयंपाक करा. शांता काकू, उद्या सकाळी चाललं जाऊ आपण. आता नाही राहू, नाही तर मी जाईन सकाळी. चालशील काय लता तू? मामी थांबा ना, कोणीच तर नाही आहे. आला असं आवाज. असं तर नसन ज्याच्या आम्ही काड्या आणल्या त्यानं आम्हाला आवाज दिला असन. काही काही काड्यासाठी तो खूपच सोनू आहे का ते? तो जंगलात थांबन काड्यासाठी ना आवाज काढा नसे. जाऊ द्या, भेव घेऊ नका. चला स्वयंपाक करा. चल लता, चहा भाजी घालायची आपल्याला. पद्मा भिवू नको, पाणी पिये, थोडा वेळ बस थोडीशी शांत. आपण उद्या सुनीता वहिनी ज्याच्या काड्यावर त्याच्या नेऊन देऊ वापस. हो नेऊन देऊ. कुठं नेऊन देऊ? जास्तीचा विचार नका करू. थोड्या हिमतीने आल्या. चला स्वयंपाक करा, भूक लागली. भाजी फोडणी घालायची आहे. चंदा आणबर तेल घेईल मसाल्याचं. आम्हालाही जेवायला द्यायचं, आम्हालाही जेवायला द्यायचं. ह्या आवाज तर माझ्या घरची यायचा आहे. ह्या आवाज तसाच येऊन राहिला. मला बी आता भेव लागून राहिलं. काकू कोण आहे? मावशी भूतच वय भूत. एकाचा आवाज काढून राहिले. जय हनुमान गुणगण सागर देऊ लोकमेव जागर माधुरी नर्मदा मंजरी पुत्र पावन सुखनामा. मला बी आता थोडासा आवाज वाटला ह्या पंजावानी. मला वाटते हे भूतच वय आपल्याला आवाज देऊन राहिले आपल्या घरच्या माणसाच्या नावानं, म्हणून आपल्याला त्याचे आवाज येऊन राहिले. हो, मला तसा चालला ग्रीष्माच्या बाबासारखा पहिला आवाज. हा तू हुबेहूब हा यायचाच आवाज होय. मले जाऊ नको म्हणे हे, तरी मी झाली. अरे देवा, मी कधी नाही गेली अशी कुठे जंगलात रातची. ह्या आवाज ना आपल्या इकडल्या मागच्या साईडने येऊन राहिला. जो कोणी आहे तो इकडल्या साईडनंच आहे. मी थांबा, आणव चंदा टारचान, मी जाऊन पाहतो कोण येतं. नाही काकू, तुम्ही एकटं जाता का? ट्रेनमध्ये लपून बसा. चला सुनीता, आणखीन एक हे धुनी पेटो बरं इकडे. चालवलं आता काडी आणाल तिथपर्यंत. काडी एकटी आहे, इथं असता काडी आहे, घे ना. चंदा पहिले टारचान. आपण साऱ्याच जणी जाऊन पाहू. मावशी तुम्ही एकट्या नका जाऊ, आपण साऱ्याच जणी जाऊन पाहू. मी मोबाईलचा टार्च बी लावा आणि आपल्या पाशी टार्च आहे तो बी लावा. चला बरं. हो, अशी हिंमत आली बाई पाहिजे आपल्याला. सुनीता, तू इथंच बसतं का इस्त्याजवळ? काय चालतं आमच्यासोबत? येतो ना मी, येतो. पेटला आता इस्तो. चला, मी शांता काकूच्या मागे राहतो. आवाज नका करू. चला चुपचाप मागे मागे या. काय इथे एक टेंट लागला, पण हा टेंट पुरा खाली आहे आणि तिथेही दिसून राहिला. आवाज इकडल्या दिशेने चालला, पण हे काही समजून नाही राहिलो. हे टेंट इथं खाली आहे, दोन्ही बी. कोण असन काही समजून नाही राहिलं. आवाज तर आले इकडूनच. पंजा फुटे इकडे येऊन राहिल्या. कुठे फुटे मारवून चाल निघूनचा बाहेर. आम्हाला थोडीशी आणखी मजा घेऊ. नाही नाही, मागरची शांती मोठी खराब आहे. इथंच काही हे दिन शिक्षा नाहीत आपल्याला. हातात बी काव येत आहे, कोलते कालते. एखादा मारून फेकवा, नाही तर गोटा गिटा फेकला तर लागून डोक्याले. शांता काकू, बरोबर आहे तुमचं. इकडूनच आवाज येऊन राहिला. हे पाह्या, टेंटच्या मागच्या बाजूनं. नका आवाज द्या, कोण आहे बाहेर बाहेर निघा म्हणून. देऊ का आवाज मी? टारचे घेऊन मी पुढे जातो. त्यामुळे मागे मागे राहा, मी आवाज देतो. कोण आहे तिथं? बाहेर निघा. बायकाले भेवाडतं का? असं निम्मत तर बाहेर निघा, नाही तर पुरी गोट्याची भडी मारवी. बाहेर निघा, कोण आहे तर. भिवू नका आम्हाला, आम्ही काय भेणाऱ्या बाया नाही आहे. मजा येऊन राहिली, मजा येऊन राहिली, मजा वाटून राहिली का? गोटे गोटे मारा. सरप्राईज. कसं वाटलं सरप्राईज? नेण्याचे बाबा, तुम्ही कशी काय इथं? हे कोणतं सरप्राईज होय? रात्रीची इथं कशी काय आले तुम्ही? कसे आवाज काढून राहिले? पंजाबचा तर सुनीलचा. आमचा जीव जायची वेळ आली. कायचं सरप्राईज आहे? कसे आले तुम्ही एकटे? आणखीन सरप्राईज आहे, थांब. या सगळे बाहेर. कसं वाटलं आमचं सरप्राईज? हे कायचं सरप्राईज आहे? आमचा जीव जायची वेळ आली होती. अटॅकने मेलो असतो आम्ही. आले तुम्ही रात्रीचे केव्हा काय? हे तर ग्रीष्माचे बाबा वय.
तुम्ही केव्हा आले? गावावरून केव्हा आले? इथं कसे आले? गोपालजी तुम्ही बी आले? कसं वाटलं लता सरप्राईज? काही समजून नाही राहिलं काय बोलावतं. मी आले आणि पद्याला कुठे सोडलं? पद्या कोणाजवळ आहे? पद्या मोहितच्या घरी गेला आणि शामराव भाऊ बी नाही आले ना, तर दिन्या गिन्या आहे. मग हे नाही आले, आमच्या घरचे नाही आले आहे ना. चाल म्हणलं मी शामरावले, शामराव नाहीच करे, मी राहतो म्हणे गाई गी आहे तर. मी येणारच होतो, तर मला ग्रीष्मानं सांगितलं ह्या वेळेस म्हणे आई आहे सरप्राईज देऊ म्हणे आपण. मग मला दुसरा सरप्राईज भेटला का तू चालली बा म्हणून रेन कॅम्पेनले. मी म्हणलं जाऊ दे, मी सांगतच नाही, ग्रीष्माला माहीत आहे मी आलो तर. मग याच्यासोबत इकडे याचा प्लॅन केला. सगळ्यांना प्लॅन केले कायचं सरप्राईज होते, पण आम्ही किती भेलो. आम्हाला किती रातचं भेव लागून राहिलं. तुम्ही आले का? दुपारी झाले का? तुम्ही निघाल्या आणि आम्ही काय 4 वाजता निघालो आम्ही. आम्हाला काय माणसाले पटपट आम्ही आलो. मग तुम्ही राहिले आले का आमच्यासोबत? तुमचे कपडे लत्ते खानपान तुमचं आहे ना तुम्ही? मी नाही देत तुम्हाला, आम्ही आमच्या पुरतच आणलाय. काऊन अशा बोलता जी आजी? आहे ना आपल्याजवळ. लय मोठा पुडका आला. हे तर मार भेली होती पहिले. मग हे 2 टेंट कोण बांधले? आम्हीच बांधले. 2 याचं आणलं म्हणून तुम्ही एकट्या कुठं राहाल म्हणून जवळजवळ 2 बांधून ठेवले. अरे बापा बापा. पण तुम्हाला कसं माहित आम्ही इथंच थांबलोय? एवढ्याच जागेत आहे. एवढा मोठा जंगल आहे. शांता त्याच्या स्मार्टनेस पण आहे. आम्ही त्या फोनवर ट्रॅकर लावून ठेवलं होतं, ते तुला समजणार नाही. आणि मला हे दिन्यानंच लावून दिलं होतं. बापा बापा, दिनेली माहित आहे का ही गोष्ट? हो, दिन्याला माहिती आहे, ग्रीष्माला माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे. फक्त पद्याला नाही माहीत. त्याला वेळेवर सांगितलं तर मग मोहितच्या घरी राहायचं म्हणलं. राय म्हणलं तर खुश झाला, मग गेला तो. त्याला असं ना त्या गोष्टी, चला भूक लागली आम्हाला, आम्ही काय थर्मासमध्ये चहा आणला होता फक्त. आता लागले आम्हाला भूका. झाला का स्वयंपाक तुमचा? मग आम्ही काय तुमच्यासाठी थोडी केला. तुम्ही तुमचं पहा, आम्ही आमचं पाहतो आता. नाही बा, तसं नका करू. आमच्याजवळ काही नाहीये, आम्ही किराणा आणलाय. तुमच्याच जवळ जेवण करू. घ्या सामान घेऊन इकडे. आता काय रात्रीचं आम्ही इकडे सामान आणू का? तुम्ही इथं झोपा ह्या टेंट मध्ये, आम्ही तिकडेच झोपतो. चला तिकडे जेवाले, स्वयंपाक करून राहिलो आम्ही. चांगलं मस्त काही बनवा. मस्त काही नाहीये. आम्ही डाळ भाजी लावली, भात लावला, कळंदाची चटणी करणार होतो. भाजी व्हायची आमची. एवढे जण एका यानं भेटलो. उद्या सोमवार आहे, उद्या तर उपास राहील. चला मस्त काहीतरी भजे गिजे चांगलं काही करा. आलू भजी करा. आम्ही आलू बेसन आणखी आणलाय. पद्मा तेल बी आणलं. चला तुमच्या टेंट जवळ. गोपाल झालं असन ना शॉक होणं. आला तू. तोंड बंद कर. खूपच खुशी चमकून राहिली. नाही ना जी काकाजी, काय बी बोलता बा तुम्ही. लता माहिती आहे बुडबाजी बी लागली होती मागं. मी येतो म्हणे, मग फुगले बी थोडेसे. त्याच्याकडून काही येणं झालं असतं एवढ्या दूर? येतो म्हणे, बाजूनं हाड आहे म्हणे. बरं झालं नाही आणलं तर. तुम्ही मग कायले ते फुगले होते म्हणता, ते त्याला रागला. तुम्ही कायले आले मग? लता तोंडातून म्हणतं का होटातून म्हणतं? कायले आले म्हणून? खुशी तर समावून नाही राहिली तुझी. काही बी काकू, काही बी नका बोलू. चला सगळेजण मस्त भजे काय जे पाहिजे ते करू. चला, आपल्याला काही इथं उद्या सकाळी उठलंच पाहिजे असं थोडी आहे. मजा करायला आलो आपण, खाऊ पिऊ. चला, कायचे भजे पाहिजे काकाजी? आलूचे घर चांगले. मामा तुम्हाला? मुले कोणते बी चालते. चला पाहुणे गो आमच्या घरी. आणि बरोबर सांगता आपल्या घरी घेऊन चाल. पाहुणेले जेवण बिवून देऊ. तुम्ही थंडीचं स्वेटर गिटर आणलं का? हो आणलं. झालं असं काळज्या करणं सगळ्याच्या. चला